Hello friends, today we are going to learn easy explanation of poem unit number 2.3 The Twins from standard 10th subject English. Let's go start. The Twins म्हणजेच जुळे मुले. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. In form and feature, face and limb, I grew so like my brother. In form and feature. Form and feature म्हणजे structure and appearance. Form म्हणजे रूप आणि feature म्हणजे वैशिष्ट्ये, परंतु इथं अर्थ घ्यायचा आहे appearance म्हणजेच दिसणे. In form and feature म्हणजेच फॉर्म म्हणजे रूप and feature म्हणजे अंगाने म्हणजेच रूपाने आणि अंगाने. फेस अँड लिम्ब. फेस म्हणजे चेहऱ्याने आणि लिम्ब म्हणजे अवयवाने. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब म्हणजेच रूपाने आणि अंगाने. फेस अँड लिम्ब म्हणजे चेहऱ्याने आणि अवयवाने. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. आय ग्रीव म्हणजे मी वाढलो. सो लाईक माय ब्रदर म्हणजे मी माझ्या भावासारखा वाढलो होतो किंवा भावासारखा दिसत होतो. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. दॅट्स फोक्स म्हणजे लोक. त्याच्यामुळं लोक गॉट टेकिंग या ठिकाणी अर्थ घ्यायचं आहे मिस्टेकिंग म्हणजेच लोक मिस्टेक करत होते. मी फॉर हिम म्हणजे त्याला माझ्या जुळ्या भावाला मी समजत होते. अँड इच फॉर वन अनॉदर. इच म्हणजे आम्ही दोघांमध्ये. फॉर वन अनॉदर म्हणजे मला तो समजत होते आणि माझ्या जुळ्या भावाला मी समजत होते. अशा पद्धतीनं आम्हा दोघांमध्ये गोंधळ उडालेला होता. इट पझल्ड ऑल अवर किथ अँड किन. पझल्ड म्हणजे गोंधळलेले. किथ अँड किन म्हणजेच रिलेटिव्ज म्हणजेच नातेवाईक. इट पझल्ड ऑल अवर किथ अँड किन म्हणजे आमचे सर्व नातेवाईक गोंधळलेले असायचे. इट रिच्ड अ फिअरफुल पिच. फिअरफुल म्हणजे भीतीदायक. पिच म्हणजे मर्यादापर्यंत. इट रिच द फिअरफुल पिच म्हणजेच ते एका भीतीदायक भयानक अशा मर्यादेपर्यंत पोचले होते. फॉर वन ऑफ अस वॉज बोर्न अ ट्विन. कारण की वन ऑफ अस म्हणजे आमच्या दोघांपैकी एक. वॉज बोर्न अ ट्विन दोघांपैकी एक हा जुळा होता. एट नॉट अ सोल न्यू विच म्हणजेच एट नॉट अ सोल न्यू विच म्हणजे पण कोण होता हे कुणालाच माहिती नव्हतं. म्हणजे जो दोघांपैकी एक जुळा होता हे जुळं कोण होतं हे कोणालाच माहिती नव्हतं. नेक्स्ट स्टॅन्झा. वन डे टू मेक द मॅटर वर्स. वन डे एका दिवशी. टू मेक द मॅटर वर्स. मॅटर म्हणजे परिस्थिती. वर्स म्हणजे वाईट. म्हणजे एका दिवशी परिस्थिती खराब करण्यासाठी किंवा एका दिवशी गडबड आणखी वाढवण्यासाठी. बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स्ड म्हणजे आमची नावं ठरवायच्या आधी. ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स. आणि नावं ठरवण्याच्या आधी वॉश्ड बाय नर्स. नर्स आम्हाला आंघोळ घालत होती. वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड आणि त्यांनी आम्हाला कम्प्लिटली मिक्स्ड म्हणजे पूर्णपणे मिक्स करून टाकलं, पूर्णपणे बदललं. अँड धस यू सी बाय फेट डिक्री. फेट म्हणजे नसीब. डिक्री म्हणजे ऑर्डर किंवा फरमान. अँड धस आणि मग यू सी तुम्ही पहा. बाय फेट डिक्री म्हणजे माझ्या नशिबाच्या फरमानाने. ऑर रॅदर नर्स विम. विम म्हणजे अ सडन चेंज ऑफ माइंड म्हणजेच चूक. ऑर रॅदर्स नर्स विम किंवा नर्सच्या चुकीमुळे. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिसंड मी. ख्रिसंड म्हणजे नामकरण केले. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिसंड मी म्हणजे माझ्या भावाला. गॉट म्हणजे मिळालं. ख्रिसंड मी म्हणजे माझं नाव माझ्या भावाला देण्यात आलं. अँड
आय गॉट christened हिम आणि मला त्याचं नाव दिलं गेलं. म्हणजेच या ठिकाणी जो भावाला जॉन नाव दिलं गेलं तेच जॉन नाव याला सुद्धा मिळालं. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी विनोदाचा हा भाग होतो. नेक्स्ट, धिस फेटल लाइकनेस इवन डॉक्ट. फेटल म्हणजे लिडिंग टू डिझास्टर ऑर डेथ म्हणजेच घातक आणि डॉक्ट म्हणजे कंटिन्यू टू फॉलो म्हणजेच पिछा न सोडणे. धिस फेटल लाइकनेस इवन डॉक्ट आणि ही घातक समानता इवन डॉक्ट म्हणजेच माझ्या मागे लागली किंवा माझा पिछा सोडली नाही. माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल आणि ती गोष्ट माझ्या शाळेपर्यंत सुद्धा आली. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. आय वॉज ऑलवेज आणि मला नेहमी गेटिंग फ्लॉग्ड. फ्लॉग्ड म्हणजे बिटन अप शिक्षा होणे. गेटिंग फ्लॉग्ड आणि मला नेहमी शिक्षा व्हायची. फॉर जॉन टर्न आउट अ फूल कारण जॉन हा नेहमी मूर्खपणा करायचा आणि त्याची शिक्षा त्याच्या भावाला व्हायची. आय पुट धिस क्वेश्चन फ्रुटलेसली. फ्रुटलेसली म्हणजे निष्फळ. आय पुट धिस क्वेश्चन फ्रुटलेसली म्हणजे हे मी प्रश्न निष्फळपणाने विचारत राहतो. टू एव्हरीवन आय नो. मी सर्वांना विचारतो. आय नो मला माहिती आहे. हे प्रश्न व्यर्थ आहे तरी पण मी विचारतो. व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी. व्हॉट वूड यू डू तुम्ही काय केलं असतं. इफ यू वेअर मी जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं. टू प्रो दॅट यू वेअर यू. टू प्रो दॅट ते सिद्ध करण्यासाठी. यू वेअर यू आपण स्वतः आहोत हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं. हे प्रश्न निरर्थक असूनसुद्धा मी नेहमीच विचारत असतो. अवर क्लोज रिझेम्बन्स टर्न टू टाईड. रिझेम्बन्स म्हणजे सारखेपणा साम्यपणा. टर्न टू टाईड म्हणजे चेंज द सिच्युएशन म्हणजेच परिस्थिती बदलणे. अवर क्लोज रिझेम्बन्स टर्न टू टाईड म्हणजे आमचं प्रचंड साम्य इतकं अडचणीत आलं. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ आणि माझ्या डोमेस्टिक म्हणजे घरगुती वैयक्तिक लाईफ म्हणजे जीवन आणि माझं वैयक्तिक लाईफ हे बदलून गेलं. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड. इंटेंडेड म्हणजे होणारी किंवा ठरवलेली. ब्राईड म्हणजे नवरी किंवा होणारी पत्नी. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड कारण माझी होणारी जी पत्नी आहे. बिकम माय ब्रदर्स वाईफ ती माझ्या भावाची पत्नी झाली. इन फॅक्ट खरं तर इयर आफ्टर इयर द सेम वर्षानुवर्षे अशाच विचित्र गोष्टी घडत गेल्या. ॲब्सर्ड मिस्टेक वेंट ऑन. ॲब्सर्ड म्हणजे हास्यास्पद. मिस्टेक्स म्हणजे चुका म्हणजे हास्यास्पद चुका या चालूच राहिल्या. अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम आणि जेव्हा मी डाईड झालो म्हणजे मी मरण पावलो तेव्हा नेबर्स केम तेव्हा शेजारी आले. अँड बेरीड ब्रदर जॉन आणि माझ्या भावाला बेरीड म्हणजे पुरणे दफन करणे आणि माझ्या भावाला त्यांनी पुरून गेले. अशा प्रकारे या ठिकाणी द ट्विन्स म्हणजेच जुळ्याचे दुखणे ही कविता अत्यंत हास्यास्पद कविता आपण अभ्यासली आहे. आय होप हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.